नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कदम. मित्रांनो, सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत. हा जो आठवडा आहे हा 10 फेब्रुवारी 2025 पासून 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार. या आठवड्यात निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील ते आपण सविस्तररित्या जाणून घेणारच आहोत. परंतु जो पाठचा आठवडा आपला गेला हा करंट आठवडा आहे. ओके, याच्यात एक दोन इव्हेंट होते. आपलं बजेट होतं, बजेटच्या नंतर RBI ची पॉलिसी होती. याच्यामुळे मार्केट थोडंसं कन्फ्युज डायरेक्शन मध्ये होतं. त्याच्यात बजेटमध्ये पण तुम्हाला त्या दिवशी व्हॉलेटिलिटी पाहायला मिळाली, बजेटच्या दुसऱ्या दिवशी पण व्हॉलेटिलिटी पाहायला मिळाली आणि RBI चा पॉलिसीचा दिवस त्या दिवशी पहिल्यांदा बरेच दिवसांनी रेट कट आले, परंतु त्या रेट कटला कोणत्याही प्रकारे पॉझिटिव्ह साईडनं मार्केटनं डायरेक्शन दिलं नाही. रेट कट आल्याच्या नंतर मार्केटनं पॉझिटिव्ह डायरेक्शन देणं गरजेचं होतं, परंतु पॉझिटिव्ह डायरेक्शन न देता मार्केटनं निगेटिव्ह डायरेक्शन दिले. परंतु एंड ऑफ द डे मार्केट येऊन फ्लॅटमध्ये क्लोज झाली. ओके, कारण बऱ्याच लोकांचं प्रेडिक्शन असं असतं की रेट कट झाले म्हणजे मार्केट काय करणार आहे, एक पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये येणार आहे. परंतु जर रुपया आणि डॉलरच्या तुलनेत जर पाहिलं तर रुपयाचा धोबीपछाड झालेला आहे आणि या रुपयाच्या धोबीपछाडमध्ये रेट कट होणं हे कुठंतरी घातक आहे. ही गोष्ट अर्थव्यवस्थेला माहित आहे. ओके, त्याच्यामुळे काय झालं की मार्केटनं त्या गोष्टीचा एक आधार घेऊन निगेटिव्ह डायरेक्शन दिलं रेट कटच्या नंतर, परंतु एंड ऑफ द डे पॉझिटिव्ह मध्ये फ्लॅट मध्ये क्लोज झालं. आता आपण येणाऱ्या आठवड्यात ओके निफ्टीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील त्या सविस्तर जाणून घेऊया. चला, आता या ठिकाणी लक्ष द्यायचं. ओके, या ठिकाणी पहा की लास्ट वीक मध्ये पण ही ट्रेड लाईन मी ड्रॉ करून दाखवलेली. ही जी ट्रेड लाईन आहे ओके, या पॉइंट पासून या पॉइंट कडे अशी मी तिला ड्रॉ केलेलं आहे. आता या ठिकाणी ही जी ट्रेड लाईन आहे ही क्लोजिंग बेसिस वरती महत्व देते. या ट्रेड लाईनला इथे ब्रेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची जी क्लोजिंग आहे ही ट्रेड लाईनच्या खालच्या साईडलाच आहे, म्हणजे ती ट्रेड लाईन ब्रेक झाली असं आपण बोलू शकत नाही. ओके, या ट्रेड लाईनच्या वरती निफ्टीनं थोडंसं पॉझिटिव्ह क्लोजिंग दिली. ओके, तर काय होईल की नॉर्मली तुम्हाला पॉझिटिव्ह डायरेक्शन निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतं, परंतु या ट्रेड लाईनला ब्रेक होणं गरजेचं आहे. ओके, या ठिकाणी जर निफ्टीची क्लोजिंग पाहिली एंड ऑफ द वीक तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एंड ऑफ द वीक जी निफ्टीची क्लोजिंग येते. एक मिनिट, हा चार्ट व्यवस्थित सेट करतो म्हणजे तुम्हाला अडचण येते. एंड ऑफ द डे निफ्टीची जी क्लोजिंग आहे ती 23,560 ची. ओके, कितीची आहे? 23,560 ची. आता या ठिकाणी लक्ष द्या, जर निफ्टी ही ट्रेड लाईन तोडून वरती क्लोजिंग देतोय तर निफ्टीला पहिला रेजिस्टंट असणार आहे 24,220 चा. ओके, 24,220 चा रेजिस्टंट निफ्टी काढतोय तर निफ्टी ट्राय करणार आहे 24,870 चा. ओके, 24,870 चा निफ्टी ट्राय करेल आणि 24,870 च्या नंतर एक 25,000 चा छोटासा हडल असेल, तो जर ब्रेक करायला निफ्टी सक्सेसफुल ठरतोय तर तुम्हाला 25,340 ची लेवल भेटू शकते. ओके, तर या ठिकाणी निफ्टी थोडासा कॉन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणजे 24,870 ते 25,340 च्या मध्ये निफ्टी तुम्हाला कॉन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करतोय. जर याच्यावरती किंवा या ठिकाणी जर पॉझिटिव्ह डायरेक्शन द्यायला सुरुवात केली निफ्टीने तरच आपण फ्रेश बाईंग किंवा ॲव्हरेज करायला सुरुवात करू शकतो. परंतु जर या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन द्यायला असमर्थ ठरतोय निफ्टी तर कोणत्याही प्रकारची फ्रेश बाईंग किंवा ॲव्हरेज करण्याची वेळ नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं. म्हणजे एकंदरीत जर तुम्हाला फ्रेश बाईंग करायची किंवा ॲव्हरेज करायचं आहे ना तर त्याच्यासाठी निफ्टीला 25,000च्या वरती ओके 25,000 ते 25,340 च्या वरती सस्टेंड होणं गरजेचं आहे. याच्या जर वरती सस्टेंड होतोय ना तर निफ्टी परत खाली येत नाही, निफ्टी वरती निघून जाणार आहे.
ओके, परंतु त्याच्यावरती येणं गरजेचं आहे. जोपर्यंत 25,000च्या वरती निफ्टी जात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची फ्रेश बाईंग किंवा एव्हरेज करण्याचा प्रयत्न करू नका, ही एक रिक्वेस्ट आहे. ओके, आता हे झालं पॉझिटिव्ह साईडला. निगेटिव्ह साईडला लक्षात घ्या की निगेटिव्ह साईडला निफ्टीला पहिला जो सपोर्ट असणार आहे तो या ठिकाणी 23,250चा असणार. 23,250चा जो सपोर्ट निफ्टी तोडतोय तर दुसरा सपोर्ट असणार आहे 22,780. ओके, आणि 22,780चा पण जर सपोर्ट तोडला, ओके, तर एक छोटासा हडल आहे 22,500चा, तो त्या ठिकाणी थोडासा कॉन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर त्या हडलच्या तिथे कॉन्सोलिडेटेड करताना जर थोडंसं निगेटिव्ह डायरेक्शन दाखवलं तर तिसरा सपोर्ट तुम्हाला डायरेक्ट 22,150चा निफ्टीमध्ये पाहायला मिळणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे या आठवड्यात. ओके, आता आपण बँक निफ्टीच्या लेवल पाहूया. चला, आता या ठिकाणी बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीच्या चार्ट मध्ये थोडासा बँक निफ्टी पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये दिसतोय. ओके, परंतु अग्रेसिव्हली पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये बँक निफ्टी नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, कारण या ठिकाणी याला ही ट्रेड लाईन बसते, ह्या ट्रेड लाईनच्या वरती आहे तोपर्यंत थोडा थोडा तुम्हाला पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये बँक निफ्टी दाखवण्याचा प्रयत्न करेल. जी बँक निफ्टीची क्लोजिंग जी आलेली आहे, ओके, या ठिकाणी थोडंसं मी सेट करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसायला बरं पडेल. तर या ठिकाणी पहा, बँक निफ्टीची जी क्लोजिंग आलेली आहे 50,158. ओके, 50,158. जर बँक निफ्टी या ट्रेड लाईनच्या वरती सस्टेन होण्याचा प्रयत्न करतोय तर बँक निफ्टीला पहिला रेजिस्टंट असणार आहे 50,850. ओके, हा 50,850 जर रेजिस्टंट काढायला सक्सेसफुल ठरतोय बँक निफ्टी तर दुसरा रेजिस्टंट असणार आहे 51,770चा. ओके, या ठिकाणी 51,770चा आणि 51,770चा आपण जर काढला बँक निफ्टीनं तर बँक निफ्टीमध्ये थोडीशी अजून अग्रेसिव्ह पॉझिटिव्ह बाईंग येऊ शकते आणि बँक निफ्टी तुम्हाला 52,560 ची लेवल सुद्धा दाखवायला कमी करणार. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी ही जर ट्रेड लाईन तोडून खाली येण्याचा प्रयत्न केला तर पहिला सपोर्ट असणार आहे 49,740चा. ओके, हा जो सपोर्ट या आठवड्यात बँक निफ्टी ब्रेक करतोय तर दुसरा सपोर्ट असणार आहे 49,060चा असणार आहे. ओके, 49,060चा असणार आहे आणि तोही सपोर्ट ब्रेक केला तर बँक निफ्टी तुम्हाला 48,300 कडे सुद्धा घेऊन येऊ शकतो या आठवड्यात. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्या बँक निफ्टीच्या आणि निफ्टीच्या लेवल असणार आहेत येणाऱ्या आठवड्यासाठी. या लेवलवरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. एकच गोष्ट परत रिमाइंडर करतोय तुम्हाला की जोपर्यंत निफ्टी 25,000च्या वरती सस्टेंड होत नाही, ओके, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची फ्रेश बाईंग किंवा ऍव्हरेज करण्याचा प्रयत्न करू नका. ओके, तोपर्यंत थोडंसं आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका घ्यावीच लागेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बँक निफ्टीच्या लेवल झाल्याच्या नंतर एक महत्वाचा विषय येतो, तो आपला विक्स काय आहे. ओके, तर विक्स या आठवड्यात जर आपण पाहिला तर विक्सच्या ज्या लेवल येत आहेत तो विक्स आहे 13.69. ओके, 13.69 असा आपला विक्स येतोय, म्हणजे विक्स थोडासा कंट्रोल मध्ये आलेला आहे. मध्ये विक्स जवळजवळ 17-18 कडे निघून गेलेला, त्यामुळे हाय व्हॉलेटिलिटी पाहायला मिळत होती आपल्याला, परंतु सध्या थोडासा विक्स कंट्रोल मध्ये आलेला आहे. पीसीआरचा जर विचार केला, पीसीआर आहे 0.835 असा पीसीआर येत आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. बाकी काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी कमेंट बॉक्स आहे तुमच्याकडे, त्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला तसा मेसेज करू शकता. मी तुमच्या मेसेजला जेवढे शक्य होईल तेवढे लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच जाईल. आणि लाईव्ह युट्यूबला थोडंसं तुम्ही जॉईन होण्याचा प्रयत्न करा. तर थोडंसं माझी धावपळ आहे त्याच्यामुळे लाईव्ह युट्यूबला मला अटेंड नाही करता येत, परंतु आपण नेक्स्ट वीक मध्ये बऱ्यापैकी मी अटेंड करण्याचा प्रयत्न करेन. ओके, हा म्हणजे येणारा आठवडा सुद्धा थोडासा धावपळीचा असू शकतो माझा, परंतु त्याच्यानंतर मी युट्यूब लाईव्हला कंटिन्यू असणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपले युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा, लाईक करण्याचा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.